दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एक गोष्ट लक्षात घ्या, तोच अव्यक्त परमात्मा तुमच्या आमच्या समोर दत्त रूपाने प्रकट झालेला आहे. दत्त जयंती का साजरी करावी? अव्यक्त परमात्मा लक्षात यावा की त्याने 3 शक्तीचा आधार घेऊन या ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे. स्वयंभू प्रत्यक्ष परब्रह्मच ब्रह्मांड झालेला आहे आणि तो लक्षात यावा म्हणून सूक्ष्म रूपाने मूर्तीची स्थापना करत आपण दत्त जयंती साजरी करत असतो. दत्त जयंती साजरी करणे म्हणजे दत्त महाराजांना जन्माला घालणे नव्हे. तो अव्यक्त परमात्मा, व्यापक परमात्मा, अंतःकरणामध्ये त्याचा जन्म झाला पाहिजे. सूक्ष्म रूपाने, निर्गुण रूपाने त्याची सेवा झाली पाहिजे. म्हणून आपण दत्त जयंती साजरी करत असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.